सांगली तक मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण विशेष अशा गोष्टीचं महत्त्व जाणून घेणार आहोत आणि आपल्यासोबत आता जी दीदी आहे, ती आता 10वी शिकणारी काळामाडीची मुलगी आहे आणि तिला इतकं मोठं प्रावीण्य मिळालंय. जो आपला कुस्तीचा वारसा आहे महाराष्ट्राला लागलेला, तो वारसा राजेशाही घराण्यापासून जो चालत आलेला वारसा आणि सर्वांचा आवडीचा विषय. पण आता कुठेतरी शहरामध्ये कुस्ती लोप पावत चाललेली आहे. तर ग्रामीण भागात अजून कुस्तीचं महत्त्व तितकं जागृत आहे. त्यामध्ये मुलांमध्ये कुस्तीचं प्रावीण्य जास्त असायचं, पण मुलींमध्ये कुस्तीचं प्रावीण्य तसं थोडं कमी दिसत होतं. पण आता काळामोडीची जी दीदी आहे तिनं मोठ्या पद्धतीने यश संपादन करून सिल्वर मेडल मिळवलेलं आहे. तर नेमकी कशा पद्धतीने तिच्या कुस्तीचा वारसा सुरू झाला, कशा पद्धतीनं ते कुस्तीचे तिला बीजाणू तिच्यामध्ये रुजले, हे आपण तिच्याकडून जाणून घेऊया. दीदी, काय नाव तुझं? श्रावणी उमेश सावंत. पहिल्यांदा तुझं अभिनंदन की तुला इतकं मोठं यश संपादन केलंस तू इतक्या कमी वयामध्ये. काय सांगशील तुझं आता कशा पद्धतीने तू पहिला धडा सुरू केलास कुस्तीचा? कुस्तीचा वारसा तुला कसा लागला? घरातल्यांनाच कुस्तीची आवड होती. आमचे आजोबा कुस्ती खेळायचे. त्यानंतर अ, आमचे काका संजय सावंत आणि सचिन सावंत हे कुस्ती खेळू लागले. बरं. ह्या घरातल्या आवडीमुळे मला कुस्तीत घातलं. कधीपासून तू कुस्ती डाव करायला लागलीस? म्हणजे कधी तू तालमीत गेलीस किंवा कशा पद्धतीने तुला सुरुवात कधी झाली तुझी? किती वयाचा असताना किंवा कितवीला असताना? तिसरी पासून. तिसरी पासून. हो. काय वाटते तुला आता कुस्तीत गेलीस तू, आता इतक्या मोठ्या पद्धतीने यश संपादन केलेस. तुला आता कशा पद्धतीने प्रॅक्टिस करते? दिनक्रम कसा असतो तुझा कुस्तीचा? प्रॅक्टिस संध्याकाळची असते. बरं. 6 ते 8 या वेळेत. या वेळेत असते. आणि सकाळची तालमीत नसते. आमचं आम्हीच करतो. होय. आता एवढं तू कुस्तीमध्ये यश संपादन केलेस. काय वाटतं कुणाच्या मार्गदर्शनाखाली तुझ्या कुस्तीचा आता धडे घेतेस तू? संजय पाटील सर. म्हणजे पाटील. आधी इथं गुंडाभाऊ शिकवत होते. बरं. आता अभ्यास, कुस्ती हे सगळं कसं मॅनेज करतेस? प्रॅक्टिस झाल्यावर अभ्यास. होय. या दीदीचं कौतुक आहे. कारण आता कुठेतरी Instagram, Facebook, WhatsApp याच्या दुनियेमध्ये सगळी आता तरुण पिढी गुंग झालेली आहे. त्यांना कुठे म्हणजे अभ्यास झाला की टीव्ही, टीव्ही झाला की सोशल मीडिया, मोबाईल. या मोबाईलच्या युगामध्ये आपण आता आपले पारंपरिक जे खेळ आहेत, त्या खेळापासून कुठे लोप पावत चाललेली ही आता तरुण पिढी आहे. त्यामध्ये या दीदीनं खूप मोठा असा आदर्श घालून दिलेला आहे, की कुस्तीमध्ये सुद्धा आपण जर करिअर करायचं म्हटलं, तर त्या पद्धतीने करिअर करू शकतो. कारण आपण नामांकित आता जे मोठे-मोठे अधिकारी आहेत, हे कुस्तीतून का आपल्या लाल मातीतूनच तयार झालेले हिरे आहेत. तरी आता तू प्रॅक्टिस करते, आता 10वी मध्ये आहेस. पुढं काय ध्येय आहे तुझं? नंतर स्पर्धा परीक्षा. होय. आता कुस्तीमध्ये पुढचा टप्पा पण बऱ्यापैकी असतात, कारण महिलांना सुद्धा बरीच संधी आहे कुस्तीमध्ये. तू पुढचं प्रॅक्टिस चालू ठेवणार आहेस? कशा पद्धतीने तुझं आता पुढचं नियोजन आहे? हो, खेळातनंच करिअर. खेळातून करिअर. हो. खरंच तुझं कौतुकाचं काम आहे. सर्वात आत्ता तुझ्या वयाच्या ज्या मुली आहेत किंवा मुलं आहेत, त्यांना तू काय एक संदेश देशील? आता तू खरंच खूप मोठं नाव कमवलंयस. तू आता सर्वसामान्य कुटुंबातली आहेस. काय एक तुझ्या मित्र-मैत्रिणी असतील किंवा तुला आता पाहणारे आमच्या माध्यमातून मुलं-मुली असतील, तर काय त्यांना एक संदेश देशील तू? म्हणजे प्रत्येकाचा खेळ असावा. कुस्तीच असं नाही, पण प्रत्येकानं खेळात सहभागी व्हावं. हां. अगदी बरोबर आहे तिचं. कारण फक्त आपण अभ्यास करून तितकंसं आपल्या आयुष्यामध्ये काय घडू शकतो, असा भरोसा नाही. कारण कॉम्पिटिशनचं युग आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्याला आता कॉम्पिटिटर आहेत. तेव्हा आपल्या कशात ना कशात आपलं प्रावीण्य मिळणं गरजेचं आहे. आणि त्या प्रावीण्यामध्ये खेळात जर प्रावीण्य मिळालं, तर आपण अजूनही आपल्या करिअरला नवी दिशा देऊ शकतो. आपली शरीरयष्टी चांगली राहू शकते. कारण आपण पाहतोय आता आपण खाण्यामध्ये सुद्धा आपल्या रासायनिक पदार्थांचं प्रमाण जास्त आहे. व्यायामात जर आपण टिकून राहिलो, तर आपली शरीरयष्टी चांगली राहू शकते. त्याचबरोबर आपल्याला चांगल्या पद्धतीने भरती होऊ शकतोय. पोलिसांमध्ये असेल, आर्मीमध्ये असेल, बऱ्यापैकी पोलीस यामध्ये सुद्धा कुस्तीपटू बऱ्यापैकी भरती होतात. त्यामुळे दीदीनं सांगितलेलं आहे, की कशातही असू दे, कुठल्याही खेळात असू दे, पण खेळामध्ये आपलं प्रावीण्य असणं गरजेचं आहे.